आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्हं. उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि आम्ही गावाला गेलो तर गावाहून येताना आमच्या शेतातल्या ह्या कैऱ्या घेऊन आम्ही आलेलो आहेत आणि मग या कैरीपासून काय बनवायचं तर मला काही समजतच नव्हतं. तर मी आधीच एक 5-6 दिवस अगोदर मैत्रिणीने ऑफिसमध्ये आणलेलं कैरीचं पन्हं पिले होते आणि मी ते फर्स्ट टाईम पिलेले होते. तर मला ते खूप आवडलं आणि मग मी पण ठरवलं की एक साधं थोडंसं 2-3 कैऱ्याचंच आपण फर्स्ट टाईम एकदा कैरीचं पन्हं बनवून बघूया. मी पहिल्यांदाच हे कैरीचं पन्हं बनवत आहे आणि हे कैरीचं पन्हं बनवताना अगोदर कैऱ्या धुवून घ्यायच्या. धुवून घेतल्यानंतर त्याचे देठ कापायचे, त्याला थोडीशी चाकूने एक शीर अशी मध्ये मारायची म्हणजे ते शिजताना व्यवस्थित शिजेल पण. आणि दुसरं मेन म्हणजे हे होईल, आपण त्याची सालं काढायला आपल्याला सोपं पडेल. मग मी त्या कैऱ्या ज्या आहेत त्या कुकरमध्ये ठेवल्या आणि त्याचं झाकण लावून मग हे एखादी शिट्टी घेऊन नंतर एक 10-15 मिनटं विदाऊट शिट्टी म्हणजे नंतर शिट्टी न घेता बारीक गॅसवर मस्त ते शिजवून घ्यायचं. आणि शिजवून झाल्याच्या नंतर मग ते गॅस बंद करून आपण जे काही आहे त्या कैऱ्या बाहेर काढून घेतल्या आणि काढून घेतल्याच्यानंतर त्याचे जे साल आहेत ते काढले. ते खूप गरम होतं, त्याला ॲक्च्युली थंड होऊन द्यायला पाहिजे होतं, पण मला करायला उशीर झालेला होता. मग परत अजून उशीर होणार म्हणून मग मी गरम गरमच माझं सगळं चालू होतं. तुम्ही ते थोडं थंड होऊ द्या आणि मग करा, नाही तर खूप हात भाजतात. त्याच्यानंतर मी ते साल काढले चाकूने वगैरे हळूहळू आणि मग नंतर त्याचा गर मी चाकूने काढत होते. त्या चाकूने तो गर काढून घेतल्याच्यानंतर थोडासा मी हाताने देखील काढला. नंतर ते सालीचं पण जे आहे ते सगळं काढलं आणि सगळं काढून मी तो एका ठिकाणी एकत्र केला. चाकूने काढल्याच्या नंतर आता मी थोडंसं हातात घेऊन म्हणजे हाताने चाकूने वगैरे ते त्याचा गर काढायचा प्रयत्न करते, कारण नुसतं तसं मला जमत नव्हतं म्हणून मी चाकूने काढायचा प्रयत्न केला. आणि काढलेला जो काही गर आहे तो गर मी चाळणीने असा गाळून घेतला म्हणजे त्याच्यातले जे काही हे असेल गाठी वगैरे सारखं तर ते एकदम बारीक होणार आणि मऊ होणार. आणि झाल्याच्यानंतर मग मी ते एका टोपामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी एका ठिकाणी साईडला जितका गर होता त्याच प्रमाणामध्ये गूळ देखील किसून घेतला होता आणि तो किसलेला गूळ मी त्या म्हणजे शिजवलेल्या ज्या कैऱ्या आहेत ना त्याच्यापासून जे बनवलेला गर आहे त्याच्यामध्ये मी तो किसलेला गूळ मिक्स करून घेतला आणि थोडा वेळ मेल्ट करायला तो एका साईडला ठेवून दिला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडी इलायची पावडर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आणि अजून थोडंसं चाट मसाला वगैरे हे थोडंसं मीठ टाकलं मी. आणि नंतर चाट मसाला नाही टाकला, फक्त इलायची आणि मीठच टाकलं आणि त्याच्यानंतर ते परत मिक्स करून घेतलं. आणि नंतर मग मी माझ्याकडे काचेचा ग्लास नाही आहे, हा साधाच आहे पितळेसारखा. त्या ग्लासामध्ये तुमच्याकडे तुम्ही काचेचा ग्लास आहे त्याच्यामध्ये घ्या, ते दिसायला पण खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं. मग या ग्लासामध्ये मी तो जो काही गर आहे तो दोन चमचे तुम्हाला जसा पाहिजे तुमच्या हिशोबाने तुम्ही द्या. मी 2-3 चमचे तो गर घेतला. त्याच्यानंतर मग मी थंड असं पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं, थोडी बर्फाची खडे त्याच्यामध्ये मी टाकले आणि वरून नंतर लास्टला पुदिन्याची पानं टाकली आणि ते खूप सुंदर दिसत होतं. नंतर मी ते पिऊन पाहिलं, मला खूप आवडलं. म्हणजे मला स्वतःला पण वाटत नाही की मी फर्स्ट टाईम केलं. आणि तुम्ही देखील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं तर थंड असं कैरीचं पण घरच्या घरी बनवा आणि म्हणजे उन्हाळ्यात कैरीचा आंब्याचा जो काही आनंद आहे तो आपण उन्हाळ्यातच घेऊ शकतो. आणि तुम्ही देखील हा वेगळा पदार्थ, कैरी तर आपण खातोच पण एक कैरीचं पण देखील तुम्ही करून प्या. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, काही चुकलं असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता.